नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आपण आलो नांदेडमधल्या सिडको येथील गोपाळ चावडी इथे, जिथे आपल्या नांदेडमध्ये 108 महाकुंडांचं महायज्ञ हवन होणार आहे. तर त्या कार्यक्रमासंबंधित हा संपूर्ण ब्लॉग असणार आहे. तर बघू शकतात इथेच 108 महाकुंडांचं हवन होणार आहे. तर हे बाहेरचा परिसर बघू शकतात, एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. पुढेच बघू शकतात तुम्ही आपल्या महाकाल महादेवांची एवढी छान मस्त मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर हे एंट्री गेट आहे. तर नांदेडकरांनो, चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज तुम्हाला दाखवतो की आपल्या गोपाळ चावडीमध्ये भव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे, ज्यामध्ये शिवपुराण कथासुद्धा होणार आहे. चला तर बघूयात मी काय संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपण माहिती. मित्रांनो, इथंच होणार आहे 108 महाकुंडांचं महायज्ञ हवन. बघू शकतात बाहेरचा देखावा एवढा सुंदर केलेला आहे, अप्रतिम असा. भोलेनाथांची मूर्ती बघू शकतात, किती मोठी मूर्ती त्यांनी समोरच ठेवलेली आहे प्रवेशद्वारालाच. चला तुम्हाला आतमधून दाखवतो की आतमध्ये कसं आहे. हे फक्त बाहेरचं डेकोरेशन आहे, बघू शकतात किती भव्य दिव्य असं केलेलं आहे. सगळ्या नांदेडकरांनी एकदा नक्कीच व्हिजिट द्यावा. चला तुम्हाला आता आतमधून दाखवतो की आतमध्ये 108 कुंड जे तयार केलेत ते वेगवेगळ्या प्रतिकृतीत त्या कुंडांच्या. चला तुम्हाला आतमधून दाखवतो कसं आहे ते. हे प्रवेशद्वार बघू शकतात, यज्ञशाळा, महायज्ञ म्हणतात त्याला. तर बघू शकतात मित्रांनो, ही यज्ञशाळा. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चप्पल काढावं लागतील बाहेरच. बघू शकतात ते 108 कुंड. हे बघू शकतात 108 कुंड कसे आहेत, संपूर्ण कलर दिलेत, प्रत्येक ह्याच्यावर क्रम लिहिलेला आहे. 108 कुंडांची प्रतिकृती म्हणजे जी त्याचा साचा बघू शकतात, कुठं त्रिकोणी आहे, कुठे षटकोनी आहे, कुठं गोल आहे. प्रत्येक ह्याचं वेगवेगळे आकार. वर बघू शकतात किती भव्य दिव्य असं काम केलेलं आहे यांनी. तर इथेच होणार आहेत 108 महाकुंड. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी हा कार्यक्रम चालणार आहे. चला बघूत अजून पुढे आपण. तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही, इथे 108 महाकुंडांचं जिथे यज्ञ होणार आहे त्याच्यासमोरच ओम नमः शिवाय, हर हर महादेव यांची भली मोठी मूर्ती, नंदी महाराज, 2 डमरू, 4 डमरू बघू शकतात. आणि पलीकडेच तिथं बघू शकतात केदारनाथ मंदिराचा देखावा. तर एवढं अप्रतिम असं मस्त सजवलं याला फुलाने, बघू शकतात. हे पूर्ण फुलांची सजावट आहे. आणि हे आतमध्ये कोणाला एंट्री नाही, घाण होऊ नये म्हणून. बाहेरूनच दर्शन घ्यायचे, कोणाला ज्यांना घ्यायचे त्यांना. खूप सुंदर आहे, एक नंबर दिसायले. चला पुढे जाऊ. हर हर महादेव. मित्रांनो, इथं बघू शकतात हे संपूर्ण किचन एरिया आहे. इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे, बघू शकतात. चपात्या बनवणं, इथं जेवढे इथं दर्शनासाठी लोक येतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. इथं बघू शकतात चपात्याचं बनवणं चालू आहे. पलीकडे जलेबी तळण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथं येणाऱ्यांची संख्या ही लाखोंच्या घरामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे जेवणाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आणि हे 7 दिवस असंच चालणार आहे. आणि या ज्या भट्ट्या आहेत सगळ्या चपातीच्या वगैरे भट्ट्या तयार केल्या आहेत, तिकडे बघू शकतात पलीकडं. काल कमी सांगितले होते, तब्बल 100 भट्ट्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. काल तयार होत होते, त्यांनासुद्धा माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आपण म्हणलो की 20 ते 25 भट्ट्या आहेत, पण या टोटल 100 भट्ट्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. या साईडला चपाती मेकिंग आहे, तिकडं भात वरण भाजी संपूर्ण त्या साईडला चालू आहे. चला आपण ते पण दाखवूयात. इथे बघू शकतात मित्रांनो, या कार्यक्रमासाठी लाखो लोक बाहेरून येणार आहेत. त्याच्यामुळे बघू शकतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथं चालू आहे, ज्यामध्ये तुम्ही इथं बघितलं तर गरम गरम जिलेबी तळणं चालू आहे. त्यानंतर भाजी पोळी चपाती वरण भात सगळंच आहे. या साईडला बघू शकतात चपात्या बनवणं चालू आहेत. म्हणजे इथे येणाऱ्यांची कोणाची गैरसोय होणार नाही, पूर्णपणे तुमचं पोटसुद्धा भरलं जाईल. इथे चपात्या मेकिंग आहेत, पुढं भात वरण सगळं तिकडे चालू आहे. या साईडला फक्त चपात्या आणि मस्तपैकी गरम गरम जिलेबी हे तळणं चालू आहे. मग नांदेडकरांनो, हा ब्लॉग आज जर कोणी बघित असेल तर येणाऱ्या 5 तारखेपासून ते 12 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. तर लक्षात ठेवा ही गोष्ट. हे बघू शकतात पुढचं. चला पुढं जाऊन बघूत अजून पुढं काय काय. तर इथं बघू शकतात मित्रांनो, इथे लाडू मेकिंग चालू आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्या नांदेडचे फेमस रील स्टार यूट्यूबर आदित्य पाठकताई यासुद्धा बसलेल्या दिसत आहेत. घरगुती कामं येतात याच्यावरून कळून गेले. चला अजून बघूत पुढं काय काय पाहायला भेटतं आपल्याला. तर इथे बघू शकतात मित्रांनो, जेवणासाठी लाईन. जेवणाचं नियोजन कुठलंही व्यवस्थित नाही यांचं, कोणी कुठेही थांबायले. त्याच्यामुळं बघू शकतात जेवणाला मॅनेजमेंट टीम कमी आहे 100%. थोडीफार बेजारी होईल इथं आल्यानंतर. बरेच जण कमेंट टाकतील की भाऊ जेवणाची व्यवस्था बरोबर नव्हती. आम्ही अगोदर सांगतो की थोडीफार व्यवस्था कमी आहे. बघू शकतात पब्लिक. थोडंसं अजून सिस्टमॅटिक लावायला पाहिजे यांनी. चला आपण जेवण करून आता पुढचा ब्लॉग शूट करू. तर इथे बघू शकतात मित्रांनो, बाहेरून येणाऱ्यांसाठी रेस्ट करण्यासाठी आराम करण्यासाठी ही जागा आहे. बघू शकता तिथं
बरेच लोक खेड्यातून वगैरे येत राहतात, त्यांच्यामुळे ही त्यांच्यासाठी जागा आहे. हे बघू शकतात पेंडॉल. याच्या पलीकडच्या साईडला जेवण आहे आणि इथं तुम्हाला निवांत बसण्यासाठी त्याच्यासाठी ही जागा केलेली आहे. त्याच्यामुळं आणि इथंसुद्धा ही सुद्धा बसण्याची जागा आहे संपूर्ण. हे बघू शकतात. चला पुढं बघूत अजून. तर मित्रांनो इथं बघू शकतात, इथे या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. तर आतमध्ये तुम्ही खुर्च्या बघितलं तर किमान लाखोंच्या संख्येने खुर्च्या टाकलेल्या आहेत. इकडं बघू शकता संपूर्ण साऊंड सिस्टीम, त्यानंतर LED TV लावलेले आहेत. काही ठिकाणी कार्यक्रम जे काही चालू असेल, इथं उपस्थित जे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमासाठी लाभणार आहेत ते संपूर्ण प्रमुख पाहुणे याच ठिकाणी असणार आहेत. तर हे बघू शकतात, खुर्च्या दाखवतो मी तुम्हाला आता. तर हे बघू शकतात इथं बसण्यासाठी इथं वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. शिवपुराण कथासुद्धा इथंच होणार आहे जी सांगण्यात येणार आहे. तर त्याच्यासाठी बसण्याची व्यवस्था बघू शकतात. इथं खुर्च्या लाखोंच्या संख्येने खुर्च्या टाकल्यात. खूप मोठी व्यवस्था आहे बसण्याची. पोलीस फाटासुद्धा बघू शकतात. पोलीस प्रशासनसुद्धा मोठ्या तयारीत आहे कुठल्या अनुचित प्रकार घडू नये म्हणून, कारण येणाऱ्यांची संख्या भरपूर असते शिवपुराण कथा ऐकण्यासाठी. बघू शकतात. चला अजून बघूत पुढे काय काय पाहायला भेटते आपल्याला. बघू शकतात मित्रांनो, इथे जेवढे पण लोक येणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. बघू शकता 2 पेंडॉल आहेत, तिकडे काय इकडे काय. इथे तुम्हाला जेवण भेटणार आहे. जे स्वयंपाक झालाय, लाखो लोकांच्या जेवणाची तयारी केलेली आहे. बघू शकतात लोक बसलेली आहेत जेवणासाठी. कोणतंही ऊन लागणार नाही, काही नाही, मस्तपैकी. हे बघू शकता 2 आहेत, या साईडला एक आणि त्या साईडला एक. जर कमी पडलं तर हे संपूर्ण जेवणाचा एरिया आहे. इथे मस्तपैकी बसून तुम्हाला जेवण करता येणार आहे. जेवणाची एकदम उत्तम सोय केलेली आहे, त्याच्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही. कारण हे बरेच लोक आजूबाजूच्या खेड्यातून आलेले आहेत कथा वगैरे ऐकण्यासाठी. बघू शकतात या साईडला जेवणाचं आहे पेंडॉल. चला बघूत पुढे. मित्रांनो बघू शकतात इथं कमीत कमी 7 ते 8 ॲम्ब्युलन्ससुद्धा आहेत. ॲम्ब्युलन्स कशासाठी? कारण हा एवढा मोठा कार्यक्रम आहे, कारण येणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये असते आणि उन्हाळ्याची दिवसंसुद्धा आहेत. त्याच्यामुळे वयोवृद्ध लोक जास्त येतात शिवपुराण कथा ऐकण्यासाठी. त्यांना जर काही प्रॉब्लेम आला, कोणाला श्वास घेण्यासाठी काही जरी प्रॉब्लेम आला तर लगेच तात्काळ ॲम्ब्युलन्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत, ज्या की खूप गरजेच्या आहेत. कारण कोणाला कधी काय होईल काही सांगता येत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वयोवृद्ध लोक जास्त येतात शिवपुराण कथा ऐकण्यासाठी ते बघू शकतात. त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्सची सुद्धा भरपूर अशी सुविधा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मॅनेजमेंट यांनी कडेकोट केलेलं आहे. कुठल्या प्रकारची तुमची गैरव्यवस्था होणार नाही. ज्यामध्ये तिकडे पाण्याचे टँकर आहेत, जेवणाची व्यवस्था फुल आहे. पोलीस प्रशासनाच्या गाड्या बघू शकतात. तुम्ही जिथं गेलात तिथं तुम्हाला पोलीस प्रशासन दिसेल, कारण पोलीस प्रशासन खूप कडक आहे इथं, कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून. संध्याकाळच्या टायमाला बघू शकतात संपूर्ण ठिकाणी LED लाईट आहेत. भोंगे जागोजागी आहेत. प्रत्येकापर्यंत कोणती सूचना सहजच कानावर जाऊ शकते. एक नंबर मॅनेजमेंट केले. थोडंफार मॅनेजमेंट जेवणाची तिथं करायला पाहिजे अजून, पण तिथे तेवढं मॅनेजमेंट जमलं नाही असं म्हणता येईल. बघू शकतात पोलिसाचा फौजफोटा चालूच आहे. चला बघूत पुढे. तर मित्रांनो हा होता संपूर्ण ब्लॉग गोपाळ चावडीला जो कार्यक्रम होणार आहे. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि ज्या नांदेडकरांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेडमध्ये प्रत्येक इव्हेंटचे असेच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत जातील. तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र, हर हर महादेव.